भले तुम्ही ब्लॅक असेल आणि तुम्हाला 1 टोन वाढवा दिला तर तुम्ही ते 2 टोन 3 टोन जर तुम्हाला वाढवायचे दिले तर तुम्हाला ते तुमच्यावरती सूट करणार नाही. तुम्हाला तो जास्त बेस वाटेल, तो हेवी दिसेल दिसताना समोरच्याला सुद्धा. तर त्याच्यामुळं आपण तो लाईट करण्याचा प्रयत्न करतो, फ्लोलेस करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी स्किन अनालिसिस खूप गरजेचं असतं आणि स्किन अनालिसिस झाल्यामुळेच आपण सॉफ्ट लुक करू शकतो. पण ते क्लायंटच्या कधीही लक्षात येत नाही. क्लायंटला असं वाटतं का आम्हाला काही थोडंच तर करायचंय आणि जास्त काही करायचं नाहीये, मग तुम्ही एवढे पैसे का घेता, बाहेर तर 500लाच करून देतात आणि तुम्ही 1,500-2,000 हजार सांगताय. तर आपण आपली क्वालिटी कधीच कमी करायची नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना, तर तुम्ही 1,500-2,000 हजार घेता तर तुम्ही त्या पद्धतीचं प्रोडक्ट देता, त्या पद्धतीचं त्या लोकांना म्हणजे मेकअप देत असतात, त्या पद्धतीच्या गोष्टी शेअर करत असतात. मग तुम्ही नाही करायचं ते छोट्या गोष्टींसाठी. ज्यांना समजेल की खरंच क्वालिटी खूप महत्वाची, ते लोक तुमच्याकडे येतील. आणि ज्यांना क्वालिटी मॅटर करत नाही तर ती लोक नाही आली तरी पण चालतील, काहीही प्रॉब्लेम नाहीये. जास्त टेन्शन घेऊ नका. तर कुठल्या मेकअप आर्टिस्टला खरोखरच हा अनुभव आलेला आहे त्यांनी माझ्याशी शेअर करा आणि त्यांचे अनुभव मला सांगा कमेंट करून. आणि दुसरी गोष्ट, मला जे अनुभव आलेले आहेत ते मी माझ्या स्टोरीला शेअर करतेय. तर तुम्ही पण बघा की क्लायंट कशा पद्धतीचं रिक्वायरमेंट करतं आणि कशा पद्धतीची त्यांची उत्तरं असतात. तर मी काही स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवतेय, म्हणजे स्टोरीला ऍड करतेय, तर तुम्ही ते बघून घ्या. आणि कुणाकुणाला असे अनुभव आलेत त्यांनी माझ्याशी शेअर करा. थँक्यू.